फूड म्हणजे एखाद्या वेळेस इमर्जन्सी जर आग लागली तर तिथे समजा एखादा माणूस अडकला असेल किंवा काही आतमध्ये जाण्याचा आपल्याला प्रसंग येत असेल तर त्यावेळी आपल्याला आगीपासून रक्षण होण्यासाठी एक फायर सूट दिलेला असतो, बरोबर. तर फायरसाठी कोणता गॅस इम्पॉर्टंट आहे? ऑक्सिजन. कोणता? ऑक्सिजन, बरोबर. मग जिथं आग लागते तिथं काय होते? आग काय करते? ऑक्सिजन खाते ना त्या परिसरातला. मग तिथं मी गेल्यानंतर मला ऑक्सिजन मिळेल का? नाही. मग ह्या फायर सूट बरोबर काय असतं? एक ऑक्सिजन सिलेंडर दिलेला असतो. ऑक्सिजन सिलेंडर म्हणजे तिथे गेल्यानंतर एक गॅसेस निर्माण होतात आणि तिथं मला श्वास घ्यायला त्रास झाला तर मी तिथंच त्याची 2 पडेल. पण मला जर ऑक्सिजन असेल तर मी काय होऊ शकतो? सेफ राहू शकतो, बरोबर आहे. मग सूट बरोबर काय असतो? ऑक्सिजन सिलेंडर असतो. तर आपले आता हे गुराळकर साहेब आपल्याला कसा घालायचा हे दाखवतील. सर्वांनी व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. हे आता आपल्याला शिकताना आपण हळूहळू लागतो, पण हा पूर्ण सेट 2 मिनिटात माणूस तयार व्हायला पाहिजे. किती? त्याचं टायमिंग किती आहे? 2 मिनिट. त्याला असिस्टंट 1 लागतो, बरोबर. ज्यावेळी आता ह्यांना ड्रेस घालायचा लगेच. आता पहिल्यांदा काय करणार? लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय घालणार आपण? शर्ट, बरोबर. शर्ट घातल्यानंतर काय घालणार? पॅन्ट, बरोबर. बरोबर ना. त्याच्यानंतर काय होणार आहे? जर मी अगदी क्लोज घातले तर मला पुढे काय ऑपरेट करता येईल का? नाही. तर एक सिक्वेन्स आहे त्याची. काय सिक्वेन्स आहे, बरोबर. तर पहिलं काय घातलंय मी? शर्ट किंवा पहिले ह्याला बेल्ट आहे ना. पहिल्यांदा पॅन्ट घालणार. पहिले काय घालणार? पॅन्ट. नंतर काय घालणार? शर्ट. कारण शर्ट घातलं तर वागता येणार नाही, बरोबर, पटकन. मग पहिली पॅन्ट घालणार, नंतर काय घालणार? शर्ट. त्याच्यानंतर काय घेणार? ऑक्सिजन मास्क. ऑक्सिजन मास्क तो पहिला गळ्यात घालून घेणार. तो लावूनच जाणार नाही. त्याच्यानंतर काय घालणार? वरती एक चेहऱ्याला मास्क असतो. ऑक्सिजन तुम्हाला लागला तरच तुम्ही लावायचा असतो, नुसतं लावून लावायचं नाही. त्याच्यानंतर मास्क आहे, मग घालणार आहे हेल्मेट, बरोबर. त्याच्यानंतर काय घालणार आहे? शूज. काय घालतील? शूज. नंतर काय करणार आहे? हा ऑक्सिजन सिलेंडर स्वतःला अडकवून घेणार आहे. तो फिट करणार, कारण हातात जर ग्लोव्ज असतील तर मला बारीक काम करायला जमणार नाही. आणि लास्ट ग्लोव्ज म्हणजे प्रॉपर काय होणार? ते प्रोटेक्ट होणार. ठीक आहे. सुरुवात करूया. या गुराळकर पहिले काय करणार आहे? पॅन्ट, बरोबर. सावकाश करा, काय गडबड नाही. आता आपल्याला ट्रेनिंग घ्यायचं. असं बघा, याचं काय आहे? बेल्ट आहे, बरोबर. हा काय आहे? बॅक साईड. इथे लॉक आहे, बरोबर. ही लॉक काढून घ्या. आता पॅन्ट घाला. सावकाश करा. आपल्याला आता फक्त 2 मिनिटं घालायचं. ट्रेनिंग चालवायचं. बटन बघा पुढे. प्रॅक्टिस झाल्याशिवाय फास्ट येत नाही, बरोबर. त्यामुळे काय करणार तुम्ही? थांबा, हे नाही. त्यांनी काय करायचं? इकडून यांना हे द्यायचं. बेल्ट द्यायचं. हे कशासाठी आहे? पॅन्ट खाली करू नये, बरोबर. वेगळे तुम्ही सरळ द्यायचं. आपण क्लिअर आहे? ओके. आता तुम्हाला आता एक करायचं असेल तर काय करायचं? फक्त ही पट्टी वाढायची. ओके. साईडला पट्टी आहे बघा. त्यासाठी हा चालेल आहे. ओके. ते हेच होणार तेवढं. फक्त पॅन्ट घालू नये, बरोबर. नंतर काय आलं? तुम्ही शर्ट. सावकाश सावकाश सावकाश, काय गडबड नाही करायची. हे बघा, त्याला काय असतं? वेलक्रो असतो. काय लावलेलं असतं? वेलक्रो.
चेन ओपन करा. आता फोटो काढा की साहेब. काढली फोटो काढले, प्रत्येकाचा फोटो काढा. असं करा. ठीक आहे. आता ही चेन लावा. चेन लावायची चेन कशीच लावायची. काय होतं घातल्यानंतर जास्त वागता येत ओके. क्लिअर समजलं. प्रत्येक हे घातल्यानंतर सब फोटो काढायचे. आता नेक्स्ट काय करणार आहे. हा मास्क. बरोबर. मास्क द्यायचं त्यांना. काय मास्क कसा वापरायचा आहे हे बघा. इथं या क्लिप आहे. बरोबर. हे दिसतात का तुम्हाला. हे टाईट करण्यासाठी बघा आहे ना. खेचलं की टाईट होतं. लूज करताना आपल्याला इकडे फिरवून लूज करायचं. ओके. आता बघा हे सरळ बघता असं घालायचं. ओके. कसलं फिटिंग हे बघा. हे इकडनं साईडला फिट बसलं पाहिजे बरं का तुमच्या. ओके. फिटिंग बसलं. हे साईडला नाकातलं तुम्हाला कुठली आता हवा इकडूनच मिळते ना समोरनं. बरोबर ना. हे बघा यांना इकडून साईडनं कुठलीही हवा लागणार नाही. म्हणजे कुठलेही गॅस आतमध्ये जाणार नाही. समजा केमिकल असेल काय असेल ते वेगवेगळे गॅसेस असतील आतमध्ये तर त्यांचा यांना इफेक्ट होईल का नाही होणार. बरोबर. आता यांना ज्यावेळी गरज नसेल